उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या साताऱ्यामध्ये पहिलीच जाहीर सभा घेणार आहेत. पण या सभेच्या पूर्वी साताऱ्यामधलं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय. सभेच्या स्थळी आणि शहरभर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावरती बॅनरबाजी करण्यात आली आहे. मात्र या बॅनर्सवरती आमदार महेश शिंदे यांचा फोटो नसल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या साताऱ्यामध्ये जाहीर सभा होणार आहे आणि याच सभेची आता मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. या सभेपूर्वीच राजकीय वातावरण देखील तापल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सभेच्या स्थळी आणि शहराभरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली. मात्र या बॅनर्सवर आमदार महेश शिंदे यांचे फोटो नसल्याने राजकीय चर्चेला मोठं उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदा निवडीवेळीची घडामोड घडल्या आणि आमदार महेश शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत त्यांच्या पत्नीला अध्यक्षपदी बसवण्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर नाराजी नाट्य कार्यकर्त्यांच्यात आणि आमदारांच्यात आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी देखील वाढली होती. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उद्याच्या सभेचे मोठे बॅनर लावण्यात आले. मात्र जे आमदार महेश शिंदे आहेत त्यांचा बॅनरवरचा फोटो वगळल्यामुळे मोठ्या चर्चा आता साताऱ्यामध्ये सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सभेसाठी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर अनेक पदाधिकारी आणि नेत्यांचे फोटो झळकत असताना आमदार महेश शिंदेचा फोटो नसल्याने मोठ्या प्रमाणावर अंतर्गत नाराजी असल्याचं देखील चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर उद्याच्या सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काय भूमिका असेल, त्याचबरोबर आमदार महेश शिंदे सभेला उपस्थित राहणार का, अशा वेगवेगळ्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. त्यामुळं आता उद्याच्या सभेला एक वेगळं महत्व प्राप्त झाल्याचं देखील पाहायला मिळते. आमदार महेश शिंदे यांची नाराजी या बॅनर्सवरून दिसून येणार का, ते उद्याच्या सभेला असतील का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा.